तर फोन टॅपिंग वरून रोहित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। राज्यातील मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर संजय राऊतांनी देखील एक गंभीर आरोप करत महायुती सरकारला लक्ष्य केलंय। तर रोहित पवारांचे आरोप सत्ताधारी नेत्यांनी फेटाळलेत। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। या नेत्यांनी फोन बंद केलेत आणि कुठेतरी कोणीतरी आपलं टॅपिंग करते, फोन टॅपिंग करते अशी चर्चा। असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही, त्यामुळं हा पुष्टिवाद है। फोन टैपिंग का मामला महाराष्ट्र में नया नहीं है। ये जो सरकार बनी है ये फोन टैपिंग से बनी है ना। आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही, काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा पद्धतीनं होतं। राज्यात पुन्हा एकदा फोन टॅपिंग वरून आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झालाय। रोहित पवारांनी फोन टॅपिंग संदर्भात एक खळबळजनक दावा केला। महायुतीच्या मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचं मोठं विधान रोहित पवार यांनी केलं। त्यामुळे मंत्र्यांनी त्यांचे फोन बंद केल्याचा दावा देखील रोहित पवारांनी केला। दरम्यान दिवसभर चर्चेत राहण्यासाठी रोहित पवार आरोप करत असल्याचा पलटवार बावनकुळे यांनी केला। काही दिवस झालं की मंत्र्यांचे फोन लागत नाहीत अशी चर्चा आहे आणि असंही कळतंय की फोन बंद आहेत। बंद का ठेवण्यात आलेले आहे? कारण गेल्या 15-20 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर कृषी विभाग घ्या, नाहीतर तुमचा अजून तो शिरसाट साहेबांचा विभाग घ्या, रेव्हेन्यू विभाग घ्या, हनी ट्रॅपिंगचा विषय घ्या, या सगळ्या विषयामुळे या नेत्यांनी फोन बंद केलेत आणि कुठेतरी कोणीतरी आपलं टॅपिंग करते, फोन टॅपिंग करते अशी चर्चा ही लोकांमध्ये तिथं आहे। ही फक्त चर्चा आहे, ह्याची शहानिशा लोकांनी करावी असं त्या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। त्या रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुसकी मारण्याचा प्रयत्न केलाय। मंत्र्यांचे फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे। असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही, त्यामुळं हा पुष्टिवाद। फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी देखील एक गंभीर आरोप केला। फोन टॅपिंगमुळेच महायुतीचं सरकार आल्याचा आरोप संजय राऊतांकडून करण्यात आला। तर आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले पाहिजेत असं आव्हान अजित पवार यांनी केलंय। फोन टैपिंग का मामला महाराष्ट्र में नया नहीं है। ये जो सरकार बनी है ये फोन टैपिंग से बनी है ना। जब हमारी सरकार थी तो हमने इस बारे में एसआईटी की स्थापना की थी। अगर सच जानना था तो ये एसआईटी की बर्खास्त करने की जरूरत नहीं थी देवेंद्र जी को। जांच होनी चाहिए थी, लेकिन जांच होने नहीं। कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता, तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्यातला भाग सांगितला। परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे। काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही, काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे। सरकारमधल्या मंत्र्यांचे फोन कसे टॅप होतील असा सवाल रोहित पवारांच्या दाव्यानंतर शिरसाट यांनी विचारला। तसंच रोहित पवारांनी तथ्यहीन बोलू नये असा सल्ला देखील त्यांनी दिला। तर छगन भुजबळांनी देखील रोहित पवारांचा दावा फेटाळून लावलाय। रोहित पवार असं म्हणतात, त्यांना काय करायचंय? आमचे फोन टॅप होत आहेत की नाही होतात हे आम्ही पाहू ना। आणि मला वाटतं असं करायची काही आवश्यकता कशाला आहे? सरकार आमचं आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत आणि आमचे फोन टॅप कशाला होते? म्हणून अशा गोष्टी ज्याला काही बेस नाही अशा बेसलेस गोष्टी तर रोहित पवारने बोललेल्या आहेत। मला तसं काही वाटत नाही। आम्ही फोन करतो बाबा, तर माझे तर फोन घेतात। काय कोणी बिझी असेल तर तो सांगतात की नंतर बोलतो। आता माझासुद्धा जे आहे फोन चालूच असतात। काय आता कोणाचं काय आता ते त्यांना काय माहिती आहे ते मला काही कल्पना नाही। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं फोन टॅपिंग संदर्भात एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते। मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर चौकशीला स्थगिती देण्यात आली। मात्र पुन्हा एकदा फोन टॅपिंग वरून रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय। विशाल धनगर, झी 24 तास, मुंबई।